संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, खास करून तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव काय चालू आहे कमेंट करून सांगा। निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्वच बाजार समित्या कव्हर करतो। तत्पूर्वी विनंती करतो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। कांद्याची बातमी दाखवण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी पटकन उरकितो। राज्यात 9% शेतकऱ्यांनीच काढला विमा। आता उरली केवळ 2 आठवड्यांची मुदत। कृषी आयुक्तांचे निर्देश। सर्व विभागातून शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। शेतकऱ्यांसाठी बातमी आहे की अगोदर राज्यात 9% शेतकऱ्यांनीच काढला विमा। मित्रांनो, राज्यात गेली 2 वर्ष पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा उपलब्ध करून दिला जात होता। यंदा ही सवलत बंद केली आहे। त्यामुळे अधिसूचित क्षेत्र आणि पीक विमा हप्ता भरावा लागत असल्याने आतापर्यंत राज्यात केवळ 11,73,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे। विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 15 दिवसाचा अवधी शिल्लक राहिला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 9% शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। यंदा विमा हप्ता आणि नुकसान भरपाई यात बदल झाल्याने शेतकऱ्यांचा सहभाग कमी झाल्याचे निरीक्षण आहे। मात्र 2016 मध्ये याच निकषाच्या आधारे नुकसान भरपाई दिली गेली होती। त्यामुळे योजनेतील संख्या वाढवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे निर्देश कृषी आयुक्तालय पातळीवरून देण्यात आले आहे। आता मित्रांनो, बघूया विभागानुसार कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने फॉर्म आले ते। मित्रांनो, कोकण 5,247, नाशिक 10,06,534, पुणे 76,473, कोल्हापूर 21,691, संभाजीनगर 3,55,214, तर लातूर 4,07,611, अमरावती 1,63,036, तर नागपूर 38,132 अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विम्याचे अर्ज केलेले आहे। आता वळूया मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाकडे। शेतकरी मित्रांनो, हळूहळू कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे। त्यामध्ये पिंपळगाव बसन उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2140 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव बसन नंतर नेवासा घोडेगाव या ठिकाणी सुद्धा कांदा उन्हाळी कांद्याला 1700 रुपयापर्यंत दर मिळताना जास्तीत जास्त दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, कळवण येथे 20,650 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होऊन 2200 पर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, लासलगाव उन्हाळी कांदा 19,416 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2111 पर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिक उन्हाळी कांदा 4,106 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1,801 रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे। त्यानंतर कामठी लोकल कांदा 2,000 पर्यंत जास्तीत जास्त भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती मंगळवेढा 260 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1900 पर्यंत दर चालू आहे। त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 309 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2200 पर्यंत दर चालू आहे। त्यानंतर हिंगणा लाल कांदा 6 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा दर सध्या चालू आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा 11,857 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा भाव चालू आहे। त्यानंतर मित्रांनो, सातारा 190 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड 440 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कोल्हापूर 4,266 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2000चा भाव कोल्हापूर येथे मिळताना दिसत आहे। तर कृषी उत्पन्न बाजार समिती जी खाजगी बाजार समिती आहे नाशिक, या ठिकाणी सुद्धा 2000 रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।